आणि सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. कोण येतं पुढे सांगा बरं? कोणी पुढं येत नाही. अशा गोष्टी आपण ऐकवतो, इकडून ऐकवतो, इकडून सोडून देतो. पुढं आलं पाहिजे. अशा लोकांना आपण जागृत केलं पाहिजे. ज्या लोकांना विश्वास ठेवतात अशा बाबावर ह्याच्यावर त्यांना असा सल्ला दिला पाहिजे. नका जाऊ त्यांच्याकडं तुम्ही. अशा अंधश्रद्धेवर विश्वास नका ठेवू. जगामध्ये आपलं कोणी भलं करणार नाही आहे. फक्त आणि फक्त आपले कर्म चांगले, आपले कष्ट आणि देवावर विश्वास ठेवून आपण रोजचं सातत्यानं काम करत राहायचं. आपल्या जीवनामध्ये 100% 101% फरक पडतो मैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हटलं हा व्हिडिओ सगळ्यांसमोर ठेवू आणि ह्या गोष्टीवर विश्वास करा तुम्ही. माझा विश्वास आहे. मी जे फॉलो करते मी ते सगळं तुम्हाला शेअर करते तुमच्याबरोबर. आणि माझ्या जीवनामधला हा अनुभव तुम्हाला मी सांगते. मला किती फरक पडला ते पण मी तुम्हाला सांगते. खूप फरक पडला. आणि सगळ्यांनी एकच मी सांगते, हनुमान चालीसा वाचा घरामध्ये सगळ्यांनी. सगळ्याच्या घरांमध्ये सुख शांती, तुमचे संकट, तुमच्यावर आलेले तुमचं भूत के तुमची जादू टोना करणी हनुमान चालीसा पुढं काहीच नाही. काही नाही म्हणजे काही टिकत नाही हनुमान चालीसा. सकाळ मैत्रिणींनो, चला वरती जाऊ आपण चक्कर मारायला. वरी गेल्या तुम्हाला सूर्यनारायणाचं पण दर्शन करते. आधी निसर्गाचं दर्शन करा आणि चला ठीक आहे जाऊ आपण आता वरती. हे फुलं बघा मस्त छान. तर चला सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. बघा तुम्ही पण छान, तुमचा दिवस चांगला जाईल. मी यांच्यावरच विश्वास ठेवते मैत्रिणींनो. सूर्यनारायणावर मी आज व्हिडिओ बनवणार आहे की कशानं काय होतं, कशा विश्वास ठेवला पाहिजे. आणि बघा छान. चला मैत्रिणींनो चक्रा मारू आपण आज मस्त छान. मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते, माझे ना थोडेसे अनुभव मी शेअर करणार आहे तुम्हाला तुमच्या संग. 1 महिन्यापासून जे मला कसा फरक पडला, किती फरक पडला ते सांगणार आहे. 2-4 दिवसापासून म्हणते मी व्हिडिओ बनवल पण चाललं होतं बनवू का नको. तर आज बनवूनच टाकते. मला दम नाही पडला. आणि ते मध्येच एक झालेलं आहे ना ते काय बोंधू बाबा खरात. तर मैत्रिणी झाल्या बघा माझ्या अर्धा तास चक्रा मारल्या. मी सांगते रोज चक्रा मारायला वरती येते मी. आणि किती फरक पडला त्या चक्राने मी तुम्हाला ते पण सांगते. 1 तारखेपासून मी ठरवलं होतं की आपण करून बघू खरंच फरक पडतो का. आता यूट्यूबवर बघतो ना आपण की रोज फिरलं पाहिजे, सकाळी चक्रा मारल्या पाहिजे, योगा केला पाहिजे. तर म्हटलं आपण पण फॉलो करून बघू. तर मैत्रिणी मी तुम्हाला खरं सांगते, माझा अनुभव मी शेअर करते तुमच्याबरोबर. आणि माझे इतके जबर अनुभव आहे मी तुम्हाला सांगते, खूप. तर असं वाटतं ते शेअर करू का नको. कारण मला दुकानामुळे सगळे भरपूर ओळखतात. पण ते कसं होतं तोंडातून पडतं. मग मनमोड्या होतात, मनमिटाव होतं. मग दुसऱ्याला माणूस म्हणते हेच लय हुशार आहे का, हेच लय शहाण आहे का, असं. त्याच्यामुळं ना मी माझे अनुभव शेअर करत नाही. माझ्याकडे इतके अनुभव आहे जबर दुकानामुळं अनुभव आहे. जेव्हा आपण बाहेर पडतो ना मैत्रिणींनो, तेव्हा आपल्याला अनुभव येतात की खरंच काय अनुभव राहतात, प्रत्येकाचे विचार काय राहते, प्रत्येकाचं स्वभाव कसा राहतो, प्रत्येकाचं नॅचर कसं राहतं. आपल्याला काही शिकायला पण भेटतं कोणाकडून, शिकायसारखं जर असेल तर. आणि काहीकडून अनुभव येतो आपल्याला की आपण कसं वागायचं. म्हणजे एखाद्याचं वागणं जर आपण पाहिलं ना, आपल्याला तिथून शिकायला भेटतं की आपण चांगलं वागतो का कसं वागतो. आणि एखाद्याचं जर विचार चांगले असेल ना, तर आपण मी मनामध्ये ते शोधते, अरे यार समोरची व्यक्तीचे विचार किती छान आहे, माझे विचार खराब आहे, तर मला तिथं माझे विचार बदलायला पाहिजे. हे एक अनुभव सांगते मी तुम्हाला माझ्या दुकानामुळं. आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींनो, हे झालं दुकानाचं. आणि दुकानामध्ये माझे इतके जबर अनुभव आहे, 101 अनुभव आहे. आता मी तुम्हाला काही सांगू पण मी सांगू शकत नाही मी थोडक्यात. कारण मन नाराज होतं. काही मी व्हिडिओ बनवत होते मागं नवीन तर मला लगेच कळालं आमच्या दुकानाच्या म्हणजे असं जे संपर्कात येते त्यांचे मन असे थोडेसे झाल्यासारखे. तर चला ठीक आहे जाऊ द्या. आता मी फिरण्यावर सांगते. रोज मी 1 तारखेपासून फिरते मैत्रिणींनो. तर तुम्हाला मी सांगते, मला इतका फरक पडला, खूप फरक पडला. आणि त्याच्याबरोबर मी योगा पण करते.
अर्धा तास योगा करते आणि अर्धा तास फिरते. तर मी तुम्हाला सांगते, माझ्या या मानाच्या शिरा दुखू लागल्या, मानाच्या शिरा माझ्या दुखायच्या कमी झाल्या. त्याच्यानंतर अशी आता वय झाल्यावर कुठला पण त्रास होतो, वय झाल्यावर जास्त टेन्शन असलं का झोप नाही येत. मग तर मला अशी योगा केल्यामुळं मला झोप लागायली, शांत मन शांत झालं. आणि मला जास्त बोलायची सवय, मी खूप बडबड करते मैत्रिणींना, तर ते माझं बोलणं पण कमी झालं खूप. हे एकदम असं स्थिर बोलणं झालं, मन शांत झालं, मोजकंच बोलायचं, मोजकंच उत्तर द्यायचं. आपल्याला कशी काही पण सवय राहते बडबड बडबड करायची, कुठं केलं का आपण आपल्यावर विचार करत नाहीत, आपण शिस्त नाही ठेवत कुठल्या गोष्टींची. तर ते मला योगापासून कळालं, योगा केल्यापासून, की खरंच यार योगा केल्यावर किती फरक पडतं. ते कशाबद्दल मी सांगते. आता दुकानात मला ना भरपूर पोरं सोरं पोरी 2-4 दिवसापासून विचारत आहे, मावशी तुम्ही बोलत का बरं नाहीत पहिल्यासारखं, मावशी तुम्ही बोलत का बरं नाहीत पहिल्यासारखं. तर मग आता त्यांना मी काय सांगू. तर मग माझा अनुभव मी तुमच्यासंग शेअर करते, की मला योगामुळं सकाळी फिरायला आल्यामुळं एवढा फरक पडला माझ्यामध्ये, खूप बदल झाला, सगळ्या गोष्टीत झाला. भूक वाढली, माझी भूक लागती आणि पाणी जास्त पिलं जातं. आपण काय करतो, पाणी कमी पितो. दुसरी गोष्ट माझ्या चेहऱ्यावरचं ते पण सांगते. योगामुळं आणि फिरल्यामुळं माझ्या चेहऱ्यावर खूप फरक पडला. किती दिवसामध्ये, आज किती तारीख आहे, 26 दिवसामध्ये हे माझे अनुभव आहे. मी दुसऱ्याचं नाही सांगत, माझे स्वतःचे अनुभव आधी मी अनुभवले आणि मी नंतर तुम्हाला सांगते. 2-3 पोरी दुकान आम्हाला म्हणे, मावशी तुम्ही चेहऱ्याला काय लावलं. आता चेहऱ्याला काय लावलं, मी चेहऱ्याला असंही तुम्हाला मी सांगते मैत्रिणी, मी काहीच लावत नाही चेहऱ्याला, काहीच नाही. तुमची साबण नाही, तुमची फेअर अँड लवली नाही, तुमची पाऊस क्रीम नाही, तुमचे भारी भारी प्रोडक्ट नाही, काही लावत नाही मी चेहऱ्याला. फक्त आणि फक्त मी चेहऱ्याला लावते तर ते डाळीचं पीठ लावून, मी आंघोळीच्या टायमाला डाळीचं पीठ लावते. डाळीचं पीठ लावून चेहऱ्याची थोडीशी मालिश करते. त्याच्यात 3 पिठं मिक्स, थोडेसे तांदूळ, थोडीशी मसुराची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ, हे 1 किलो करून मी हे दळून आणलं गिरणीतून. थोडंसं जाडसर आणि ते लावते मित्रांनो मी चेहऱ्याला. मी साबणसुद्धा लावत नाही. आता सगळ्यांना असं वाटतं आपला चेहरा कशामुळे सुंदर दिसेल, आपण हे लावल्यामुळं ते लावल्यामुळं. मैत्रिणींना मला सांगायचं आहे, वरून तुम्ही किती काही लावा चेहऱ्यांना, तेवढ्यापुरता तेवढा फरक दिसतो आणि नंतर जसं आहे तसंच आतून पाहिजे आपल्या चांगलं. तर हे कशामुळं होतं, ते योगा केल्यामुळं आपला चेहरा. आता माझ्या चेहऱ्यावर डाग दिसायचे, त्या पोरी त्या दिवशी ते पण म्हणत होत्या, मावशी तुमच्या चेहऱ्यावरचे डाग कमी झाले म्हणे, काय लावायला तुम्ही. मला खूप वेळेस विचारलं त्यांनी. म्हटलं का गं असं काय विचारता, म्हणे चेहऱ्यावरचे तुमचे डाग कमी झाले. तर मैत्रिणींना मी खरं सांगते, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवते मी या गोष्टी फॉलो करते. खाणं पिणं आणि काय खाल्लं पाहिजे काय नाही, मी ते सांगतच राहते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, जास्त तेलकट नाही खायचं. तेलकट म्हणजे भाज्यांना जास्त तेल नाही वापरायचं. असं नाही की भाज्यांना आपण एवढं मोठं तेल टाकल्यावर भाज्या चांगल्या येतात, उलट जास्त तेल टाकल्यामुळं भाज्याची चव निघून जाते मैत्रिणींना. तुम्हाला मी ते सांगते, थोडं तेल वापरायचं भाज्यांना. फक्त स्वयंपाक करताना आपलं मन स्थिर ठेवायचं, मस्त स्वयंपाकाकडं मन लावून स्वयंपाक करायचा. इतका छान स्वयंपाक होतो, जास्त तेलाची गरज पण पडत नाही. आणि जास्त तेल खाल्ल्यामुळे मैत्रिणींना आपला चेहऱ्यावरची पुरी सौंदर्यता निघून जाते तेलामुळं. तेलकट खाल्ल्यामुळं चरबी वाढते. आता हे माझे अनुभव आहे, मी तुम्हाला सांगते, मी हे फॉलो करते. आता राहिली दुसरी गोष्ट, आता हे आपण विश्वास कशावर ठेवायचा, तर ह्या गोष्टीवर मी विश्वास ठेवते. मी सांगते, मी जास्त करून कोण्या मंदिरातसुद्धा जात नाही पाया पडायला. फक्त माझा विश्वास कुठं राहतं, मी माणसामध्ये देवाला बघते आणि जिथं वाटेल तिथं मला थोडंफार माझ्या हे सांगायसारखं नाही, पण आता सांगते, माझा अनुभव शेअर करते. मी कुठं एखाद्या मंदिरात गेले तर तिथं ना थोडंसं का होईना माझ्या जेवढं होईल तेवढं अन्नदानासाठी मी पावती फाडते. ती एक गोष्ट, मी या गोष्टीवर विश्वास ठेवते. त्याच्यामुळं मैत्रिणीनं माझं जीवन इतकं पूर्ण बदललं. आता तुम्हाला मी काय सांगू, खूप बदलून गेलं माझं जीवन. माझ्या जीवनामध्ये सगळं झालं, इच्छा पूर्ण झाल्या. तर ह्या कशामुळं, ते आपण फॉलो मी केल्यामुळं. असं नाही आता लोक काय सांगतं, इकडं हे सांगतं
तिकडं ते सांगतं, हे केल्यानं हे होतं, ते केल्यानं ते होतं. मित्रांनो, काही केल्यानं काही होत नाही. फक्त आणि फक्त कष्ट केल्यावरच आपल्याला कष्टाचं फळ भेटतं आणि कष्ट रोज करावं लागतात आपल्याला. तर जसं मी महिन्यापासून तुम्हाला मी सांगते, मी महिन्यापासून रोज वरी येते ना चक्रा मारायला, तर येतो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला की मला खूप फरक पडला. तसंच आपण सातत्यानं रोज कष्ट केले, त्या कष्टाचं फळ एक नाही एक दिवस भेटतं. तर ते मला भेटलं. आता राहिली गोष्ट यूट्यूबच्या चॅनलची माझी. आता मी 1 वर्षापासून यूट्यूब चॅनल चालू केले मैत्रिणींनो. तर मला मी चालू केलं, काही माहीत नव्हतं, काही अनुभव नव्हता. तर केलं म्हणून केलं. मला इच्छा होती मला यूट्यूब चॅनल चालू करायचे, पण पुढं एवढ्या प्रोसेस राहतात, एवढं हे राहतं, ते काहीच माहीत नव्हतं. तर फक्त टाकत व्हिडिओ गेले गेले गेले, सबस्क्राईब आले. तुमच्या प्रेमाने माझे सबस्क्राईब पण खूप वाढत आहे. पण फक्त माझा वॉच टाईम कमी आहे. वॉच टाईम होईना आज नाही तर उद्या पूर्ण. मग मी यूट्यूब चॅनलमध्ये सोडून दिलं नाही, त्याचं पूर्णच केलं. पूर्ण करते. 1 वर्ष होऊन गेलं तरी यूट्यूब चॅनल माझं मोनोटाईज झालेलं नाही. हां, आणि दुसरी गोष्ट यूट्यूबवाल्याचा मला मला म्हणजे सगळ्यांनाच मेसेज आलेला आहे की ज्याचे 500 सबस्क्राईब आहे त्यांनी यूट्यूबमधून कमाई करायची. आता ती कशी करायची तर ती मला आता वैशूला दाखवावं लागेल. मला त्याच्यातलं काही एवढं समजत नाही. मी वैशूला सांगितलं रात्री, म्हटलं अगं यूट्यूबचा मेसेज आला आहे. तर मैत्रिणी मला एवढंच सांगायचं आहे बघा, यूट्यूब चॅनल चालू केलं, लोक हसतही असतील माझ्या यूट्यूब चॅनलला बघून, ही काय बाई येड्यावानी काढते, जिथे गेलं तिथे ब्लॉग काढते, जिथे गेलं तिथं मोबाईल काढते. तर हसू द्या, हसणाऱ्याचे दाता दिसते तर, पण त्याचं पण मला फळ भेटतं आहे. लेट का होईना पण भेटलं. तर हे सांगायचे मला. मी या गोष्टीवर विश्वास ठेवते, मी या गोष्टी फॉलो करते आणि कष्टावर मी जास्त फोकस राहतं माझं. कष्ट केल्याशिवाय काही मार्ग नाही आणि आपल्याला घरात बसून काही कोणी देणार नाही. टायमाची व्हॅल्यू मी करते. माझा टाईम मी थोडंसं पण वाया जाऊ देत नाही मैत्रिणींनो. तर हे माझे कामं राहते जीवनातले, त्याच्यामुळं मी आज सक्सेसफुल आहे. 3री शिकलेली बाई ह्या वयामध्ये. आणि माझ्या मुलीला माझे जावई म्हणतात, पण काही त्यांचं आता दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये काही म्हणजे बोलणं चालणं होतं असेल तर मला वैशी सांगत होती एक दिवस, म्हणे आई तुझे जावई तुला मला सांगते तर की बघ तुझी आई ह्या वयासुद्धा तुझ्या आईचं म्हणजे मानावं लागलं. मला वैशी सांगत होती. तर त्यांनासुद्धा आश्चर्य वाटते की ह्या वयात ह्या एवढं काहीसुद्धा करून दाखवतात. फक्त मैत्रिणींना करून दाखवायला आपल्यामध्ये कसं राहतं, आपण बोलून दाखवतो, बोलून नाही दाखवायचं, करून दाखवायचं. एक ना एक दिवस लोकांचा विश्वास बसतं. आणि दुसरी गोष्ट, विश्वास खाली जाऊ द्यायचा नाही लोकांचा. माझ्यावर 101% आता या दुकानामुळे अनुभव, 101% लोक माझ्या विश्वास करते. तर कारण आपण जेव्हा बोलतो एक आणि करतो एक, हा करतो नसेल होत तर बोलू नका. एखाद्याला विश्वास बोलणं म्हणजे पहिले ते लोक ह्याला काय म्हणायचे, जान जाय पण जबान नाही जाते. आज काय जबानीचं ते महत्त्वच नाही राहिलं. आपण काय म्हणतो, हे करशील का, हो करतो. अरे करतो काय होत असेल तर बोलायचं, नसेल होत तर नाही म्हणून सांगायचं स्पष्ट. तिथं आपला विश्वास न उडून जातो. मग आपणच आपला विश्वासघात आपण आपल्या हातानेच आपण करतो. आपण म्हणतो की विश्वासघात माझा त्याने तोडला असं म्हणतो ना, तर पण मग आपणही कोणाचा विश्वासघात तोडतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला जपते. त्याच्यामुळं माझ्यावर 100% लोक विश्वास करतात मैत्रिणींनो. आता राहिलं अंधश्रद्धा. आता ते खरात बाबावरून मला सांगायचे तुम्हाला, अंधश्रद्धा म्हणजे काय राहतं की आपण कोणावर बी विश्वास ठेवू शकतो, कुठंही जातो. एखादं म्हटलं ना, हो इकडं चला, आपण निघतो. असा कोणावर मी विश्वास ठेवत नाही. मला ह्या बाबांपासून, कुठल्याही बाबापासून मला ना माझी तळपायाची मुंगी ना खूप मस्तकाला जाते. मी अशा गोष्टी विश्वासच ठेवत नाही. मी अशा गोष्टीला फॉलो करत नाही. आता विचार करायची गोष्ट आहे, अशा बाबापासून आपण जर पैशावालं जर झालो, करोडपती जर झालो, तर आपल्याला काम करायची सगळ्यांनाच काही गरज आहे का सांगा बरं. अहो ती बाई त्या माणसाची एवढी राजकारणात असून, एवढी सुशिक्षित असून, किती आंधळी त्या माणसाचे, घाणेरड्या माणसाचे पाय धुती. कोणता बाबा असो, कुठलाही असो, ते देव थोडी. हां, त्याचे पाय धुवायला कसं काय माणूस शकता, मला हेच काही कळना. लोक देवाला मानू शकता कसं काय, म्हणजे बाबांना देव कसं काय मानू शकता, अशा बाबावर लोकांवर मला हे काही कळना. अशा लोकांवर असे सुद्धा चांगले लोक विश्वास ठेवू शकता, म्हणजे हे लोक कोण्याही थराला जाऊ शकता.
कशासाठी? आता काय म्हणतात नाही की पैशासाठी, फक्त आणि फक्त पैशासाठी. की मी श्रीमंत हो आणि हे केल्याने हे होईन, जादू टोना, अरे काय जादू टोना, हे काय लावले या जगामध्ये, काय चाललंय मला काही कळना. मी अशा गोष्टी विश्वास ठेवत नाही आणि अशा गोष्टीवर विश्वास ठेवू पण नका कोणी. अशाने काही होत नाही. कुठं म्हणा काय लेकरूच व्हायना, चला बाबाकडं. काय बाबाकडं जायचं लेकरू व्हायना? अशानं आपली पुरी बरबादी होती. हे बाबा एक सांगतं, ते बाबा दुसरं सांगतं, ते तिसरं ते डोक्यात भरून देतं, मग चौथं आपल्या त्याच्यात म्हणजे बरबादीचे काम आहे का नाही. मग ते ऐकून ऐकून आपल्या मेमरीवर सुद्धा परिणाम होतो, आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. एका माणसाबरोबर 10 माणसाच्या घरात नुकसान होतं, कामावर नुकसान होतं, सगळ्या गोष्टीला म्हणजे तिथून बरबादी सुरू. पण या बाबाकडे जायचा विचार केला तर तिथूनच आपली बरबादी सुरू झाली समजायचं. अशा अशा लोकांवर अशा बाबावर विश्वास ठेवायचा नाही. जगामध्ये देव कोणी नाही आहे, फक्त आणि फक्त देव एकच आहे. तर ते कोण? राम, लक्ष्मीनारायण आणि कृष्ण. ते सगळे तिन्ही एकच आहे, पण फक्त अलग अलग युगामध्ये आल्यामुळं आपण त्यांना अलग अलग समजतो. पण देव जगामध्ये एकच आहे. जगामध्ये देव कोणी नाही. जगामध्ये देवाला कोणाला देव कोणी मानू नका, देवाला मानू नका. हे सगळे लुबाडायचे कामं आहे, हे सगळे स्वार्थासाठी कामं आहे. किती त्या खरात आहे, त्याला लाज वाटायला पाहिजे होती हरामखोराला. त्याचं वय काय, किती विचित्र चाळे केले, किती विचित्र म्हणजे ते बायांसगळं त्यांनी कांड केले. आणि ह्या बाया पण किती येड्या हो. एकदा गेल्या, दोनदा गेल्या, सारखं सारखं त्याच्याकडं जात राहिल्या. म्हणजे हे किती म्हणजे किती विश्वासाचा घात आहे लोकांचा. तर ह्याच्यामुळं झालं ना आता किती वरी आलं. त्याच्यामुळं असा कोणावर विश्वास ठेवू नका. असं फक्त आपण काय म्हणतो, ह्या बाबाकडे गेल्याला फरक पडन, त्या बाबा कोणी कोणाचं चांगलं करत नाही. फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, फक्त आपलं कष्ट करत राहा आणि काय करा की देवाला माना, देवाला आणि रोज सकाळी प्रार्थना करा, देवा सगळ्यांचंच भलं होऊ दे आणि त्याच्यानंतर माझं होऊ दे. बघा मी सकाळी उठलं माझं हेच राहतं, देवा परमेश्वरा पहिलं सगळ्यांचं आधी भलं कर आणि त्याच्यानंतर माझं भलं कर. आता मी तुम्हाला सांगते, उठले माझी प्रार्थना राहते आणि तूच माझा माय, तूच माझा बाप, तूच माझा सगळं, या जगात माझं दुसरं कोणी नाही. हे माझं उठले माझी प्रार्थना राहते. आता दुसऱ्याचं मी तर करते, जगात सगळ्यांचं भलं हो आधी आणि त्याच्यानंतर माझं हो. आता भलं व्हालंय का नाही व्हालंय सगळ्यांचं हे तर नाही मला माहिती, पण माझं 101% भलं झालं मैत्रिणींनो. ह्या गोष्टी एवढ्या फॉलो केल्यामुळं. आता राहिले आपण काय म्हणतो, अंग दुखायला लागले आणि कोणी काय जादू केला का, कोणी काय टोना केला का, कोणी काय करणी केली का, आणि चला ह्या बाबाकडं चला त्या बाबाकडं. आपण अशी अंधश्रद्धा पाळतो. हे सगळं चुकीचं आहे, हे खोटं आहे. जरी जादू टोना करणी कुरणी भूत हे जरी केलं असेल ना मैत्रिणींनो कोणी, तर मी तुम्हाला एक सल्ला देते, एक सल्ला चांगला सांगते. जर आपल्या मनात अशी शंका येत असेल बुवा की मला कोणी जादू केला का, मला कोणी टोना केला का, मला कोणी करणी केली का, मला कोणी भूतकीत लागलं का, तर फक्त एकच आपल्याकडं पर्याय आहे. ते काय आहे तर हनुमान चालिसा वाचायची. हनुमान चालिसाने तुमचं जादू पळून जातो, तुमचा टोना पळून जातो, तुमची करणी पळून जाते, तुमचं भूत पळून जातं, तुमचं सगळं पळून जातं. आपल्याला कोण्या बाबाकडे जायची गरज नाही आणि पैसे खर्चायची गरज नाही. 5 रुपयाची 10 रुपयाची हनुमान चालिसा आणायची आणि ती हनुमान चालिसा सगळ्यांनी सकाळी वाचायची. तुम्ही कुठलीही पूजा करा नाही करा, ते काही त्यांनी फरक पडला नाही तरी बी तुम्हाला ना हनुमान चालिसानं 101% फरक पडेल. मी तुम्हाला लिहून देते गॅरंटी सगळं. पण मनाभावातून हनुमान चालिसा वाचायला पाहिजे. असं नाही की वरचीवर वाचायची म्हणून वाचायची, मनाभावातून हनुमान चालिसा वाचा. हे बघा माझ्यावर मी हनुमान चालिसा लावून देते रोज यूट्यूबवर, टी व्हीवर. माझ्या जीवनात इतका फरक पडला तुम्हाला मी काय सांगू. तर तुमच्या जीवनात फरक पडेल. अशा गोष्टी जर तुमच्या मनात येत असतील, असे विचार जर असतील तुमचे की बाबा कोणी काय करणी केली का, कोणी काय केलं का,
आता या गोष्टीवर न विश्वास ठेवता कोण्या बाबाकडे न जाता, आता अंग दुखायले म्हणून कोणी कोणी बाबाकडे जातं, बाई मला करणीच केली. तेव्हा तुम्हाला मी सांगते, तुम्ही योगा करा उठल्या उठल्या सकाळी 15-20 मिनटं. यूट्यूबचा जमाना आहे, यूट्यूबवर 101 योगा टाकते. तर मी एका डॉक्टरचा योगा बघितला 1 महिन्यापूर्वी, तर तेव्हापासून मी सुरुवात केली योगा चालू करायला मैत्रिणींना. पण मग 1 दिवस काढा नाही, असं नाही की 1 दिवस करायचं आणि 1 दिवस सोडून द्यायचं, त्याने फरक पडत नाही. रोज योगा करा. रोज योगा केल्यानं मला खूप फरक पडला. माझा चेहरा क्लीन झाला, माझ्या चेहऱ्यावरच्या सुकृत्या कमी झाल्या, माझ्या चेहऱ्यावरचे काळे डाग होते ते पण कमी झाले. त्याच्यामुळं मला एकच सगळ्यांना सांगायचे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. कोण येतं पुढे सांगा बरं? कोणी पुढं येत नाही. अशा गोष्टी आपण ऐकतो, इकडून सोडून देतो. पुढं आलं पाहिजे, अशा लोकांना आपण जागृत केलं पाहिजे. ज्या लोकांना विश्वास ठेवतात अशा बाबावर ह्याच्यावर, त्यांना असा सल्ला दिला पाहिजे. नका जाऊ त्यांच्याकडं, तुम्ही अशा अंधश्रद्धेवर विश्वास नका ठेवू. जगामध्ये आपलं कोणी भलं करणार नाही आहे. फक्त आणि फक्त आपले कर्म चांगले, आपले कष्ट आणि देवावर विश्वास ठेवून आपण रोजचं सातत्यानं काम करत राहायचं. आपल्या जीवनामध्ये 100% 101% फरक पडतो मैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हटलं हा व्हिडिओ सगळ्यांसमोर ठेवू, आणि या गोष्टीवर विश्वास करा तुम्ही. माझा विश्वास आहे, मी जे फॉलो करते मी ते सगळं तुम्हाला शेअर करते तुमच्याबरोबर. आणि माझ्या जीवनामधला हा अनुभव तुम्हाला मी सांगते, मला किती फरक पडला ते पण मी तुम्हाला सांगते. खूप फरक पडला. आणि सगळ्यांनी एकच मी सांगते, हनुमान चालीसा वाचा घरामध्ये. सगळ्याच्या घरांमध्ये सुख शांती, तुमचे संकट, तुमच्यावर आलेले, तुमचं भूत खेळ, तुमची जादू टोना करणी हनुमान चालीसा पुढं काहीच नाही. काही नाही म्हणजे काही टिकत नाही हनुमान चालीसामुळं. तर मैत्रिणींनो, चला माझा हे अनुभव मी तुमच्यासंग शेअर केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला हा व्हिडिओ बनवायचा होता, 2-4 दिवसापासून मी हा विचार करत होते, पण मला राहवलं नाही गेलं. मग मी हा व्हिडिओ बनवलाच तुमच्यासाठी, तुमच्या काळजीपोटीसाठी. असे कोणावर विश्वास ठेवू नका, आणि फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर, कष्टावर, ह्याच्यावरच विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आपला वेळ वाया घालू नका. सातत्याने आपण जे काम करतो ना त्या कामावर फोकस करा. कष्टाला फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला मी सांगते, 1 वर्षापासून माझं यूट्यूब चॅनल चालू केले, तर त्याचं मला हळूहळू आता फळ भेटणारच आहे. आणि भेटल्यावर माझं यूट्यूब चॅनल मोठं झालं, हे पण तुमच्यासंग मी शेअर करणार आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, राम राम. आता तुम्हाला रामचा निघालं मी तुम्हाला सांगते. मी यूट्यूबमधून राम म्हणते, एवढा असर पडला बघा लोकांना की मला दिसले का. आता हे माझा अनुभव सांगते, कोणी मला दिसले का पोरी सोरं, तर आधी पहिले म्हणतात राम. आता पोरी सोरी असल्या का मावशी राम. आता माझ्या वयाच्या बरोबरी असले का म्हणतात राम काळेबाई. तर बघा इतका फरक पडला. त्याच्यामुळे हे जीवनात फॉलो करा, हे जीवनात उतरा. आणि चला ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमच्यापर्यंत मी असेच नवनवे व्हिडिओ टाकत जाईल. आणि त्या भोडू खरातला मी तर म्हणते त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि हे जेवढे राजकारणी लोक आहे ना, ती एक बाया, ती नाटकी बाया नाही का, त्याचे पाय धुवू लागली. तिला तर आता निवडणुकीमध्ये तिला राजीनामा तर घेतलेला आहे, तर तिचं ना आता तिला ह्याच्यावर काय म्हणतात त्याच्यावर घेतलं नाही पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, तिला ते मागं ती वैष्णवी हागवणे किती कंप्लेंट केल्या होत्या तिच्याकडं, तिनं हरामखोरीनं एकतरी कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिली का. हे राजकारणी लोकंसुद्धा चांगले नाही राहते. तुम्हाला मी काय सांगावं, हे कोण्या बी थराला पोहोचत येतं. तर मैत्रिणींना तर चला ठीक आहे, माझं व्हिडिओ मी आता इथंच संपवते. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या उद्याच्या परवा 1 दिवस आड करून माझा व्हिडिओ येत आहे ना, तर परवा माझा आता मिरची मसाल्याचा व्हिडिओ येईल मैत्रिणींनो. तर चला सकाळी सगळ्यांना राम परत एकदा.